जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. Agilus Diagnostics. मग आणा आणि खा. चितळे बाकरवडी टी 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 टी. मुंबई तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी, पावर्ड बाय MIDC, असोसिएट स्पॉन्सर Agilus Diagnostics, चितळे बंधू अँड ग्लोबल सेंट अँग्लोज ग्रुप ऑफ कंपनीज. आपल्या मुंबई तकच्या पुढच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले पुढचे गेस्ट सुद्धा फार इंटरेस्टिंग आहेत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये अजून युती आणि आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चाही पूर्ण झालेल्या नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र आपले उमेदवार घोषित करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यांनी खरं तर ते युतीसोबत जातील असं म्हटलं जात होतं, मात्र नवनिर्माण सेनेकडनं स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्र सत्ता स्थापनेपासून 2022च्या ते अगदी आत्ताच्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधान परिषद निवडणुका असतील, प्रत्येक वेळेला युतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभेला स्वबळाची घोषणा केली. म्हणून आता निकालानंतरचे काही वेगळे आडाखे बांधण्यात आलेले आहेत का या आणि अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर, खास करून जेव्हा राज ठाकरे असं आश्वस्त करतायत की थोडा संयम ठेवा मनसैनिकांना, आता मी सत्तेत आणून दाखवणारच, हे आश्वासन राज ठाकरे कसं पूर्ण करणार आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मनसे नेते आणि शिवडीचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आणि ही मुलाखत घेणार आहेत आमचे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे. खरं तर मनसे हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक्स फॅक्टर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो वेगळ्या अर्थाने एक्स फॅक्टर आहे. त्याचं कारण असं आहे की हा पक्ष सत्तेत असो नसो, त्याचे सदस्य विधानसभेमध्ये किती आहेत किंवा बाकीच्या आस्थापनांमध्ये किती आहेत याने काही फरक पडत नाही. त्यांचं महत्व राजकारणातलं हे कायम ठळकपणे अधोरेखित होत राहतं. पण या राजकीय प्रश्नांकडे येण्याआधी मला नांदगावकर साहेबांना खरं तर विचारायचं आहे की राजकीय निष्ठा इतक्या लवचिक झालेल्या आहेत आणि इतक्या हे झालेल्या आहेत, पातळ झालेल्या आहेत, आणि या काळामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर ते गाणं खरं वाटायला लागतं की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तर तुम्ही या इतक्या राजकीय ऑपॉर्च्युनिटीज असताना सुद्धा तुम्ही इतकी वर्ष सातत्यानं कुठलीही पद किंवा कुठल्याही पद्धतीचं विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये कुठलेही प्रतिनिधित्व करण्याची काही संधी आहे की नाही माहीत नाही, अशा काळामध्ये सुद्धा टिकून राहणं हे खूप कठीण असतं. काय तुम्हाला असं इन्स्पायर करतं की आपण हे करत राहिलं पाहिजे, राज ठाकरेंसोबत राहिलं पाहिजे आपण? नमस्कार. खरं पाहता ही गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये संधी खूप येत असतात आणि असं म्हणतात की संधी साधण्यासाठीच असते आणि आता ती लोक साधतात सुद्धा. परंतु मी राज ठाकरेंनी काही मला पक्ष काढल्यानंतर निमंत्रण दिलं नव्हतं. त्यांनी महाराष्ट्राला अर्पण केलं होतं, मी त्यांना अर्पण केलं आणि ते पण बाळासाहेबांना मातोश्रीला जाऊन भेटून सांगून अर्पण केलं आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत राहिलो आणि आजही आणि उद्याही राहीन. खरं पाहता मी ठाकरे कुटुंबाचा लॉयलिस्ट माणूस आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही माझ्यासमोर काही ठेवलं तरी काही त्याचा फरक मला पडणार नाही. तशी खूप आमिषा आली वरती माझ्या प्रामाणिक भावना ह्या त्या कुटुंबासोबत आहेत, राज ठाकरेंसोबत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे, त्यांच्या समस्यांसोबत आहे. त्याच्यामुळे आम्हाला जी कल्पना आहे किंवा आम्हाला जी माहिती त्यानुसार तुम्हाला मधल्या 10 वर्षामध्ये 2-3 वेळा तरी अशा पद्धतीचे ऑफर होते की तुम्ही आमच्यासोबत आहे. तुम्हाला एका क्षणासाठी सुद्धा नाही वाटलं की आपण विचार केला पाहिजे? ज्याला तुम्ही स्वतःहून काहीतरी भावनाईक बाळगून असतं त्याला काय वाटायचं कारणच येत नाही आणि कधी येणार पण नाही. मी कुठेतरी बोललो तुम्हाला एकदम टॉपचं पद दिलं तरी जाणार नाही. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. आय एम व्हेरी हॅपी, खुश आहे मी. ते काय उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटत असेल अरे आपल्याकडे असे काय नेते नव्हते, आपले नेते असे पटकन एका आमिषापोटी निघून गेले. पण ते आता खूप वरिष्ठ नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत नाही. परंतु काही वेळेला काही गोष्टी अशा घडतात की काही वेळेला नाईलाज असतो आणि अशा वेळेला काही घडतात गोष्टी आणि तशा प्रकारच्या गोष्टी घडल्या असतील आणि घडल्यात.
ठीक आहे, आपण राजकीय प्रश्नांकडे वळूया. मुद्दा असा आहे की मनसेचं सातत्य राजकारणातलं, याबद्दल सातत्यानं खूप वेळा बोललं जातं, विश्लेषण केलं जातं. लोकसभेच्या 2 निवडणुका सलग अशा आहेत की ज्यामध्ये तुमचा कुठलाही उमेदवार रिंगणामध्ये नव्हता आणि तुम्ही त्यावेळेला महाविकास आघाडीसाठी म्हणा किंवा आघाडीसाठी म्हणा आणि यावेळेला महायुतीसाठी तुम्ही मैदानात उतरलेले होतात. तुम्हाला असं वाटत नाही की अशा पद्धतीच्या सातत्य न ठेवणं किंवा निवडणुकांपासून दूर राहणं यामुळे पक्षाचं नुकसान होतं, किंवा आता अशा पद्धतीचा बिनशर्त पाठिंबा प्रत्येक वेळेला कोणाला तरी देणं त्यामुळे त्यांचं कदाचित भलं होत असेल, पण तुमचं पक्षाचं संघटनेचं सर्वात मोठं नुकसान होतं आणि हे नुकसान जे आहे ते कदाचित तुमच्या पक्षातून कोणी तुमच्या वरिष्ठांना किंवा पक्षाच्या प्रमुखांना थेटपणे सांगत नाही, कारण तुम्ही म्हणता की ठाकरेंचा आदेश चालतो. म्हणजे विषय असा आहे की या महाविकास आघाडीने काही आम्हाला निमंत्रण त्यावेळेला दिलं नव्हतं. सन्मान्य राज ठाकरे साहेबांचा स्वभाव असा आहे, त्यांना जे मनाला पटतं भावतं ते बोलतात आणि स्पष्ट वक्ता माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांना जर वाटली एखादी गोष्ट चुकीची आहे तर ती राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता ते बोलतात. आणि त्यांना वाटलं त्यावेळेला की जे काही दिल्लीमध्ये चाललेलं आहे ते काही योग्य चाललेलं नाही आणि म्हणून त्यावेळेला आम्ही तो लावरे व्हिडिओ त्याच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो आणि त्याच्यामुळे आम्हाला काय पवार साहेबांनी किंवा महाआघाडीने त्यावेळेला बोलवलं नव्हतं आणि त्यावेळेला त्यांनी त्याची भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे ही गोष्ट खरी आहे. त्यावेळेला काय फायदा तोट्याचा विचार केला नव्हता. त्यावेळेला त्यांच्याशी काही बोलणी तशी झालेली पण नव्हती, असं ते कारण आहे. आणि आता सुद्धा ज्याला बिनशर्त पाठिंबा आम्ही दिला त्यावेळेला सुद्धा कुठेही त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा असं काही आमच्याकडे मागितलं नव्हतं आणि आमची काय तशी भावना नव्हती. परंतु ह्या वेळेला एक मात्र गोष्ट नक्की होती की आम्ही त्यांच्याकडे 2-3 सीट मागितल्या होत्या लोकसभेच्या, पण त्याच्यामध्ये त्या वाटाघाटी होतात न होतात आणि म्हणून आम्ही निर्णयाप्रत आलो की नाही, मग ह्यावेळेला या देशाला एक चांगलं कणखर नेतृत्व मिळावं, सक्षम नेतृत्व मिळावं आणि एक विकासाला आणखीन गती मिळावी आणि म्हणून आपण त्याला बिनशर्त पाठिंबा दिला. तो देत असताना आम्ही काही आमचा राजकीय फायदा त्याच्यात पाहिला नाही. ही गोष्ट खरी आहे की निवडणुका न लढवल्याने खूप मोठा तोटा होतो, कारण मी तर आता आयुष्यामध्ये 8 निवडणुका लढवल्या, 2 लोकसभा सुद्धा मी लढवली, 1 लोकसभेला मी 2 नंबरवरती होतो. त्यामुळे फायदा तोटा मलाही चांगल्या प्रकारे कळतो, माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतो. तरी पण पक्षाने एखादा जर निर्णय घेतला तर तो निर्णय हा अंतिम असतो. मला असं वाटतं की पक्षाचं नेतृत्व हेच आपलं आचार विचार दिशा ध्येय असतं, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला. माझ्याशी चर्चाही केली त्यांनी, मी बोललो ओके, कारण त्याला मी तर उमेदवार इच्छुक होतो, त्याला मी काय तिकीट त्यांच्याकडे माहिती नव्हती किंवा महायुतीकडे तिकीट माहिती नव्हती, परंतु माझं नाव चाललं होतं ह्याच मतदारसंघातून. त्यामुळे ठीक आहे, पण झालं ते झालं, त्याच्यात तोटा झाला फायदा झाला विचार आम्ही करत नाही. आता ज्याला तुम्ही विधानसभेला सामोरे जाताय त्याला काय भूमिका घेऊन तुम्ही सामोरे जाताय? कारण एका बाजूला महायुती हे 3 पक्ष आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे 3 पक्ष आहेत आणि मध्ये मनसे उभे आहे. तिसऱ्या आघाडीचा सुद्धा पर्याय आहे का अशा पद्धतीची चाचपणी सुरू झालेली आहे. तुम्ही सोलो जाणार हे सिद्ध म्हणजे तुम्ही स्पष्ट केलंय, राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे, पण जर अशी काही ऑफर आली की तिसऱ्या आघाडीमध्ये सुद्धा सहभागी होऊन अशा पद्धतीची नवीन मोठ महाराष्ट्रामध्ये बांधता येईल का, त्याबद्दल तुमचा काही विचार झालेला आहे का? नाही, तिसऱ्या आघाडीच्या बद्दल मी आता तर सांगू शकत नाही, पण राजकारणामध्ये नक्की नेमकं काय होते बोलू शकत नाही आपण, काही कधी घडू शकतं. परंतु राज ठाकरे साहेबांचा जेव्हापासून पक्ष काढलाय तेव्हापासून तुम्ही जर पाहिलं तर आम्ही स्वबळावरतीच आतापर्यंत निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यात आम्ही कधी विचार हा केला नाही की आमचे किती लोक निवडून येतील नाही येतील. 2009ला आमची खूप चांगली लोक निवडून आली होती, पण त्याच्यानंतर थोडीशी उतरंडी लागली, ते ठीक आहे, होतं तसं. त्याच्यामुळे ते काय विचार करून चालत नाही तसं, असं मला वाटतंय. मी तुम्हाला यावेळच्या भूमिकेबद्दल पण विचारलं की या बाजूला 3 पक्ष आहेत ते हिंदुत्वाची भूमिका मांडतायत, त्या बाजूला 3 पक्ष आहेत ते म्हणतायत की महाराष्ट्रातले उद्योग गेले, महाराष्ट्रावरती अन्याय झाला, महाराष्ट्रातले पक्ष फुटले, महाराष्ट्रातल्या नेत्यांवर ईडी सीबीआय लावली, अशा पद्धतीच्या भूमिका 2 बाजूला मांडल्या जात असताना मध्ये मनसे हा पक्ष उभा आहे आणि जो स्वतंत्रपणे लढतोय, त्याला तुमची महाराष्ट्रासमोरची भूमिका काय असणार आहे की यासाठी म्हणून मनसेचे उमेदवार किंवा मनसेचे लोकप्रतिनिधी हे विधानसभेमध्ये दिसले पाहिजे? नाही, खरं पाहता तुम्ही जर आता महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः चिखल झाल्यासारखी परिस्थिती आहे. आता मी 4 टर्म विधानसभेमध्ये लागोपाठ होतो, महानगरपालिकेत मी होतो, 5 टर्म होतो मी महानगरपालिका, 4 टर्म विधानसभा धरून, आणि त्याच्यामुळे मला विधानसभेचा जवळून अनुभव आहे. परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर काही प्रिन्सिपल्स असायला पाहिजेत. म्हणजे मी तरी माझे तत्व काही पाळलेले आहेत की आपण कोणाच्या फॅमिलीवर बोलू नये, बिलो द बेल्ट बोलू नये आणि वैयक्तिक टीका करू नये. आता ते पाळलं जाते का? ते पाळलं जात नाही. वाटेल ते काहीही बोलतात लोक.
आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातली लोक अत्यंत शून्य लोक आहेत आणि महाराष्ट्राने आतापर्यंत लोकांना देशाला दिशा दिलेली आहे. त्या महाराष्ट्रातल्या लोकांना निश्चितपणे माहिती की नेमकं काय करायला पाहिजेत आणि म्हणून ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि महायुती यांचं ज्या पद्धतीने चाललेलं ते पाहता निश्चितपणे आम्हाला अशी खात्री आहे की यावेळेला महाराष्ट्रातील लोक चांगल्या प्रकारचा विचार करतील आणि राज ठाकरे साहेबांचं एक स्वप्न आहे की या जगाला हेवा वाटावा असं महाराष्ट्र त्यांना घडवायचं आहे. आणि आमच्याकडे नाशिक महानगरपालिका आमच्याकडे दिली होती त्यावेळेला आमच्याकडे 40 नगरसेवक होते. महापौर आमचा होता पण आमच्याकडे त्यावेळेला तुम्ही जर पाहिले तर आमच्याकडे काही स्टँडिंग कमिटी स्थायी समिती आमच्याकडे नव्हती, ती दुसऱ्यांकडे होती. तरी सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं आणि ते आजही लोक नावास आहेत. पण एक प्रश्न असा विचारला जातोय की ज्यावेळेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलात त्यावेळेला तुम्ही सुद्धा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे, भाजपच्या सुद्धा खांद्यावर आहे, शिंदेच्याही खांद्यावरती आहे, अजितदादा एक नवीन पार्टनर तिथं ऍड झालेले आहे. मग जर इतकी समान विचारधारा असेल आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत एका निवडणुकीमध्ये त्यांना पाठिंबा दिला असेल तर या निवडणुकीमध्ये अशा मतांमध्ये फूट पडू नये म्हणून आणि ज्याच्यामध्ये मनसेचं सुद्धा हित साधलं गेलं असतं, बऱ्यापैकी अँपल ऑफ जागा तुमच्या निवडून येण्यासाठी त्या 3 पक्षांची मदत झाली असती, तुमची त्यांना मदत झाली असती, मग सोलो लढण्याचा विचार का? तुम्हाला असं का वाटलं की आपण महायुतीमध्ये किंवा कुठल्या आघाडीमध्ये सामील नाही झालं पाहिजे? पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की लोकसभेच्या वेळेला आम्ही कुठेही विधानसभेची चर्चा केली नव्हती आणि त्यांचा पक्ष आहे. एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणत होते की आम्हाला 120 जागा पाहिजेत. अजित पवार साहेब बोलत होते जे डेप्युटी सीएम आहेत आम्हाला 80-90 जागा पाहिजेत. आता जागा आहे 288. मग आता बीजेपीला जागा किती राहणार? म्हणजे 1, 2, 3 भावंडही एकत्र आलेत. आता आणखीन आम्ही जाऊन काय करणार हा पण विचार करावा लागतो आणि त्यामुळे आम्ही आमचं ठरवलं की बाबा ते लोक त्यांच्या पद्धतीने चालू आहेत, आपण आपल्या पद्धतीने जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आता आम्ही आमच्या उमेदवारी जाहीर करून निघालेलो आहोत. तुम्ही उमेदवारी जाहीर केली पण ज्यावेळेला तुम्ही सोलो लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला स्वाभाविकपणे विरोधकांकडून आरोप करण्यात आला की बघा गेल्या वेळेला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांचा महायुतीचा फायदा होईल याची तुम्ही काळजी घेतली आणि यावेळेला तुम्ही सोलो जाताय. यावेळेला सुद्धा मराठी मतांमध्ये फूट पाडून एका प्रकारे महायुतीलाच फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका मनसे घेते. मला असं वाटतं की केवळ मराठी माणसंही काही ठराविक पक्षांना मतं देतात असं नाहीये. मराठीमध्ये सगळीकडेच विखुरली जातात ना. काँग्रेसला देत नाहीत का, एनसीपीला देत नाहीत का, शिवसेनेला देत नाहीत का, मनसे सगळ्याच पक्षाला देतात. ते जनता दलाला पण देत होते, कम्युनिस्टला पण देतात. त्याच्यामुळे असा आरोप करणं चुकीचे आहे. शेवटी मराठी माणसांना जी विचारसरणी भावते त्यांच्या ज्या भावना ज्यांच्यासोबत आहेत ते भावतं त्यावेळेला ते त्याप्रमाणे त्यांचं मतदान करतात. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा विषय काही येत नाही लक्षात. आणि मगाशी तुम्ही विचारलं होतं तुम्हाला कल्पना का 2014च्या पूर्वी 2006ला आमचा पक्ष स्थापन झाल्यानंतर सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी ब्लूप्रिंट बनवली होती तज्ञ लोक घेऊन आणि ती ब्लूप्रिंट आम्ही महाराष्ट्राला अर्पण केली होती. लोकांनी दुर्दैवाने ती ब्लूप्रिंट पाहिलीच नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या काही समस्या त्या प्रत्येक समस्यांवरती त्याच्यावरती हे आहेत उपाय आहेत. आता असं आहे ना म्हणजे त्याच्याबद्दल खूप वैषम्य आहे राज ठाकरे साहेबांना की त्या ब्लूप्रिंट बद्दल आधी खूप विचारलं गेलं आणि ज्याला ब्लूप्रिंट आली त्यानंतर त्याच्याबद्दल कोणी चर्चा केली नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये खूप सारे प्रश्न काही मूलभूत प्रश्न तसेच आहे. शिक्षणाचा, आरोग्याचा, पायाभूत सुविधांचा प्रश्न तसाच आहे. पण आरक्षणाचा एक नवीन प्रश्न क्रिएट झालेला आहे, रोजगारांचा एक प्रश्न क्रिएट झालेला आहे आणि महागाईचा एक मोठा मुद्दा पुढे आलेला आहे. तर ज्या वेळेला आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे साहेब फिरत होते त्यावेळेला त्यांना सुद्धा तो बॅकलॅश सहन करावा लागला. आरक्षणाचा मुद्दा खूप महत्वाचा झालेला आहे. मनसेची भूमिका काय आहे? मराठा आरक्षणाबद्दल मनसे काय विचार करते? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ज्याला आंतरवलीला सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं त्याला मीच तिकडे पहिला गेलो होतो. त्याच्यानंतर साहेबांचं त्यांचं मी फोनवर बोलणं करून दिलं. दुसऱ्या दिवशी साहेब गेले होते. त्या ठिकाणी साहेब गेल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण काही मिळणार नाही. कारण मुळात हा विषय घटनेशी संबंधित आहे, हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे ते आरक्षण मिळणं कठीण आहे. पण तुम्ही वास्तविकता जर पाहिली, जरा शुक्रे साहेब येऊन गेले त्यांनी सांगितलं, वास्तविकता जर पाहिलीत तर खरंच मुठभर लोक हे मराठा समाजातले मजबूत अवस्थेमध्ये आहेत. बाकी त्याचे 90-95% लोक खरेच गरीब आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये मी गेले 35-40 वर्ष फिरतोय. माझ्या पक्षातही काम करतात, अगोदरच्या पक्षात होते तिथे आमची लोक काम करत होते. ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून त्यावेळेला माननीय बाळासाहेबांनी भूमिका घेतली होती की आर्थिक निकषावरती
आरक्षण मिळालं पाहिजेत. तीच भूमिका नंतर मला आठवते की गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख एका स्टेजवर होते त्यावेळेला विलासराव देशमुखांनी तीच भूमिका घेतली होती. मला आजही आठवते की ज्यावेळेला सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी इकडे पुण्याला पवार साहेबांची मुलाखत घेतली होती त्या पवार साहेबांच्या मुलाखतीमध्ये पवार साहेबांनी हेच सांगितलं होतं की आर्थिक निकषावरती तुम्हाला द्यायला पाहिजे. सोबतच तुम्हाला आठवतं की 2002-03 साली मला वाटते असंच त्यावेळेला फार काही ते नव्हतं झालेलं. त्यावेळेला आझाद मैदानावरती सगळेजण बसले होते. त्यावेळेला मी पण आमदार होतो. सगळ्या पक्षाची लोक स्टेजवर गेली होती सगळ्या आणि सगळ्यांनी म्हणून सांगितलं की आम्ही आरक्षण द्यायला आमची तयारी आहे. मग अर्थ आहे कुठं. नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी 16% आरक्षण दिलं होतं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 13% आरक्षण दिलं होतं. नंतर एकनाथ शिंदे आले त्यांनी 10% आरक्षण दिलं. जर तुमच्या सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्ही द्यायला हरकत काय. पण तुम्ही नाही देऊ शकत हे तुम्ही त्यांना सांगा ना. केंद्र सरकारकडे जा तुम्ही केंद्र सरकारला सांगा 50%च्या वर जर आरक्षण देता येत नसेल तर तुम्ही कुठेतरी घटनेमध्ये दुरुस्ती करा काहीतरी करा पण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. आता काय झालं की जाती जातीचं राजकारण एवढं झालेलं आहे. ओबीसी आणि मराठा असे भावंडामध्ये मराठा भांडणं लागलेली आहेत एक प्रकारे. आणि आम्ही त्याला जर खतपाणी घालणार असू राजकीय स्वतःच्या स्वार्थासाठी आमचं राजकारण जिवंत राहण्यासाठी मतांच्या बेगमीसाठी तर ते चुकीचं आहे ना. आणि त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका जी आहे ती मराठी म्हणजे आर्थिक निकषांवरती द्यावंच. पण राज ठाकरे साहेबांचं मत असं आहे की तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर ठरवलं तर महाराष्ट्र प्रचंड प्रगत राज्य आहे. या राज्यामध्ये जर तुम्ही उत्तम प्रकारचे उद्योग येतात आपण आणले पाहिजेत तर त्या ठिकाणी आपल्या मराठी मुलांना खूप काही नोकऱ्या आपण देऊ शकतो. आणि म्हणून मला आर्थिक निकष आहेच पण मला जर पावर मिळाली तर मी निश्चितपणे त्या सगळीकडे माझ्या मराठी मुलांना नोकऱ्या देऊ शकतो. आणि म्हणून मराठा आरक्षणाची गरज अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्याच्यापुढे त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शैक्षणिक संस्था बघा साखर कारखाने बघा बँका बघा किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या तर सगळ्या मराठ्याच्याच हातामध्ये आहेत. मराठा समाजाचे जे कोण आहेत लीडर्स हा प्रस्थापित त्यांच्या हातामध्ये आहेत. मग ते आपल्या समाजाला का देत नाहीत. त्यांनी आपल्या समाजाला तिथे घेतलं पाहिजे ना. पहिलं तुम्ही तुमच्या बाजू सुरुवात करा ना. शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या समाजाच्या लोकांना तुम्ही घ्या नोकऱ्यांना. साखर कारखान्यांमध्ये घ्या. मालक कोण तुम्हीच आहात. सरकारचे तुम्ही प्लॉट घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही सगळे इमले उभे केलेले आहेत. मग आपल्या समाजाला का देत नाही का तुम्ही झुंजवायचं काम का करताय. आणि म्हणून राज ठाकरेंनी सांगितलं की तुम्ही यांच्या नादाला लागू नका. तुमच्या सदसद विवेक बुद्धीने योग्य ते करा. अच्छा आता असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पण जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की कुठले 3-4 मुद्दे असे असणार आहेत की ते मुद्दे घेऊन तुम्ही महाराष्ट्रासमोर जाणार आहेत. कारण असं आहे की या निवडणुकीमध्ये शेवटचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये पक्षफुटी असेल आमदार पळवापळवी असेल ईडी सीबीआय असेल असे अनेक मुद्दे गाजलेले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता गेलेले उद्योग हे सगळे खरं तर मनसेचे मुद्दे होते. आता तुमचे कुठले मुद्दे असणार आहेत या निवडणुकीला सामोरे जातात. बघा महाराष्ट्रामध्ये प्रचंड समस्या आहेत. आजही आपण अन्न वस्त्र निवारा पाणी आरोग्य याच्यावरती लढाई लढतो आहोत. याच्या पलीकडे आणखीन काय प्रश्न असू शकतात. आणि म्हणूनच आम्ही ती ब्लूप्रिंट काढली होती जेणेकरून त्या ब्लूप्रिंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपल्याला करता येतील. बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा आहे. मग अशी तुम्ही बोलात महागाईचा किती प्रश्न मोठा आहे. तर याच्यामध्ये केंद्र सरकारकडून काहीतरी मदत घेतली पाहिजे. तर केंद्रामध्ये जे सरकार आहे त्या केंद्र सरकारला आपण कितीतरी टक्के आपल्या राज्यातून त्यांना पैसे राहतात. परंतु आपल्या केंद्र सरकारकडून आपल्याला काय मिळतं. एक चांगली घवघवीत भरघोस असे जर आपल्याला मदत आली तर बरेचसे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो. आणि आजही महागाईचा विषय काही संपलेला नाही. तो सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. पेट्रोल डिझेलचे जे काही भाव वाढलेत ते जरी त्याच्यात जरी सूट मिळाली तरी महागाईवरती आपण कंट्रोल करू शकतो. पण दुर्दैवाने राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून त्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि म्हणून असे खूप प्रश्न आहेत. कारण एक प्रश्न नाही अनेक प्रश्न. आता मुंबईचा घेतलं तर जुन्या चाळींचा प्रश्न अजून तसाच. 16,500 जुन्या चाळी आहेत. माझ्याच मतदारसंघात किती जुन्या चाळी आहेत. स्लम किती आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं तरुण मुलांना रोजगार नाही. बेरोजगार एज्युकेशन आता प्रचंड प्रमाणामध्ये मुलं घेत आहेत.
आणि पुढे जायला लागलं. ते आता डिपेंड नाहीत. पूर्वी कसं शिक्षणाचं थोडं, आता मुलं शिक्षण घेऊन पुढे प्रवास करायला निघालेली आहेत आणि म्हणून त्यांचा विचार करण्याची आवश्यकता. असे असंख्य प्रश्न ते घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ. जे लोकल प्रश्न आहेत, वास्तविक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाऊ. निश्चितपणे वेळ कमी होता, मात्र नांदगावकर साहेबांनी महाराष्ट्रातले जे बेसिक प्रश्न ज्याच्याबद्दल जी चर्चा होत नाही ते मुद्दे हाताशी घेतलेले आहेत आणि मनसे त्या मुद्द्यांवरती लढण्याचा प्रयत्न करणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हाच महत्वाचा मुद्दा होता की एक्स फॅक्टर असलेला मनसे कुठल्या मुद्द्यांसकट येत्या निवडणुकांमध्ये सामोरं जाणार आहे. पहिलंच तिकीट तुमचं जाहीर केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मुंबई तकच्या बैठकीसाठी आपण वेळात वेळ काढणार तर खूप खूप आभार. खूप धन्यवाद नांदगावकरजी.